नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई तकमध्ये. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी सुरू आहे आणि याच्यामध्ये शिंदे गटाचे जे आमदार आहेत किंवा खासदार आहेत त्यांची उलट तपासणी सुरू आहे. राहुल शेवाळे जे शिंदे गटाचे खासदार आहेत त्यांची उलट तपासणी झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना कामत जे ठाकरेंचे वकील त्यांनी एक प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नामुळे आता शिंदे गटाची अडचण होऊ शकते. हा प्रश्न होता शेवाळे यांच्या एका ट्विटबाबतचा आणि त्या ट्विटमुळे आता कदाचित शिंदे गटाची बाजू आहे ती अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे सगळं काय नेमकं प्रकरण आहे आणि राहुल शेवाळे त्यांच्या कुठल्या ट्विटमध्ये अडचणीत येऊ शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला मी जसं म्हटलं की आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू आहे. नागपूरमध्ये एकीकडे अधिवेशन सुरू आहे, दुसरीकडे ही सुनावणी देखील सुरू आहे. या सुनावणीमध्ये राहुल शेवाळे यांची उलट तपासणी सुरू आहे. आता या उलट तपासणीमध्ये देवदत्त कामत जे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांना एक प्रश्न विचारला. तो प्रश्न होता राहुल शेवाळे यांनी 2018मध्ये केलेल्या एका ट्विटबाबतचा. आता नेमकं ते ट्विट काय आहे ते आधी बघूयात आणि तो प्रश्न नेमका काय होता ते बघूयात. तर राहुल शेवाळेंनी 23 जानेवारी 2018ला एक ट्विट केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे यांचं अभिनंदन केलं होतं, त्यांची नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं होतं. ते त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले होते, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू युवा सेना चीफ आदित्य ठाकरेजी ऑन बीइंग इलेक्टेड ॲज शिवसेना लीडर. आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर एंडेवर्स. मराठीमध्ये त्यांनी लिहिलं होतं, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे जी यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. जय महाराष्ट्र. आता ह्या ट्विटसोबत त्यांनी आदित्य ठाकरे यांचा एक फोटोसुद्धा शेअर केला होता आणि त्यांना अभिनंदनसुद्धा केलं होतं. आता हेच ट्विटवरनं पुढे अनेक रामायण घडणारे या सुनावणीमध्ये सुद्धा या ट्विटवरनं शेवाळेंना घेरण्याचा प्रयत्न झाला होता. आता प्रश्नोत्तर काय झाली होती, कामतांनी या ट्विटवरनं शेवाळेंना काय प्रश्न विचारला होता ते आपण जाणून घेऊयात. तर कामतांचा प्रश्न होता, ऑन युअर ट्विटर आताचं एक्स आर यू फॉलोड ऑनरेबल श्री नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया. म्हणजे तुम्ही तुमच्या ट्विटरवर म्हणजे सध्याच्या एक्सवर पंतप्रधान नरेंद्र मोदीला फॉलो करता का? तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, येस मी फॉलो करतो. पुढचा प्रश्न होता, युअर ट्विटर हँडल इज राहुल शेवाळे अंडरस्कोच राहुल विच इज फॉलोड बाय श्री नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर. इज इट करेक्ट? त्यांनी त्यांचं ट्विटर हँडल सांगितलं, जे होतं शेवाळे अंडरस्कोच राहुल. आणि पुढे असं म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा ते फॉलो करतात का असा प्रश्न कामतांनी विचारला होता. त्याच्यावर शेवाळ्यांनी उत्तर दिलं, आय डोंट रिमेंबर, म्हणजे मला काही त्याच्याबद्दल आठवत नाही. आता खरी गंमत पुढे आहे पुढच्या प्रश्नामध्ये. पुढचा कामतांचा प्रश्न होता तो म्हणजे 23 जानेवारी 2018 म्हणजे 23 जानेवारी 2018 आदित्य ठाकरे वॉज इलेक्टेड ॲज अ लीडर इन द ऑर्गनायझेशन इलेक्शन बाय द प्रतिनिधी सभा. इज दॅट करेक्ट? म्हणजे 23 जानेवारी 2018ला आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड झाली होती. जी प्रतिनिधी सभा झाली होती त्याच्यामध्ये ही निवड करण्यात आली होती. ते निवडून आले होते. हे खरं आहे का? त्याच्यावर शेवाळे म्हणाले होते, नो इट इज नॉट करेक्ट. हे काही खरं नाही आहे असं शेवाळ्यांनी म्हटलं होतं. त्याच्यावर कामतांनी प्रश्न केला होता. त्यांना खरं तर त्यांचं एक ट्विट दाखवलं होतं 23 जानेवारी 2018चं जे ट्विट आपण सुरुवातीला तुम्हाला वाचून दाखवलं ते ट्विट दाखवलं आणि त्यात म्हटलं होतं की तुम्ही आदित्य ठाकरेंना कॉंग्रॅच्युलेट केलं होतं ते शिवसेना लीडर म्हणजे नेते झाल्याबद्दल. प्रश्न होता, विटनेस कन्फर्म्ड विथ हिज ट्वीट ऑन 23 जानेवारी 2018 टू कॉंग्रॅच्युलेट आदित्य ठाकरे ऑन बीइंग इलेक्टेड ॲज शिवसेना लीडर. त्याच्यावर शेवाळ्यांनी उत्तर दिलं, नो इट इज नॉट करेक्ट बिकॉज वी कन्सिडर एव्हरीवन ठाकरे फॅमिली हॅज लीडर अँड देअरफॉर वी फॉन्डली कॉल आउट रिस्पेक्ट ॲज अ लीडर. त्यांनी असं म्हटलं की हे काही खरं नाही आहे. ठाकरे फॅमिलीमधल्या प्रत्येकाला आम्ही लीडर मानतो आणि म्हणूनच आम्ही त्यांना रिस्पेक्ट म्हणजे आदर देण्यासाठी आम्ही त्यांना नेते म्हटलं होतं, त्यांना लीडर म्हटलं होतं. त्यामुळे त्यांनी जे ट्विट केलं होतं त्याच्यावर हा प्रश्न होता आणि त्याच्यावर हे शेवाळ्यांनी उत्तर दिलं होतं. सुरुवातीला म्हटले की हे काही खरं नाही आहे. ठाकरे फॅमिलीमधले जे कोणी फॅमिलीमधलं लॉ बिलॉंग करतं किंवा त्यांच्या फॅमिलीमधले त्यांना आम्ही लीडर म्हणतो आणि म्हणूनच मी तिथं ट्विटमध्ये सुद्धा ते लीडरपदी म्हणजे नेतेपदी निवड झाली असं त्यांना म्हटलं होतं आणि त्यांचं अभिनंदन केलं होतं. त्याच्या पुढचा प्रश्न कामतांनी विचारला तो होता, witness is again shown his tweet on 23rd January 2018 and in a particular to the words, heartiest congratulations to Yuva Sena Chief Aditya Thackeray ji on being elected as शिवसेना लीडर. पुन्हा एकदा कामतांनी शेवाळ्यांना ते ट्विट दाखवलं आणि त्यांना पर्टिक्युलरली एका शब्दावर त्यांनी भर दिला आणि ते म्हटले की तुम्ही म्हटलं की त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि तुम्ही तिथं लिहिलं आहे, हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स टू युवा सेना चीफ आदित्य ठाकरे जी ऑन बीइंग इलेक्टेड ॲज अ सेना लीडर. म्हणजे तुम्ही त्यांचं अभिनंदन करताय आणि म्हणताय की तुम्ही शिवसेनेचे लीडर नेतेपदी निवड झाली तुमची, त्याच्याबद्दल अभिनंदन तुमचं. पुढचा प्रश्न त्यांनी असा विचारला, व्हाय डिड यू ट्वीट श्री आदित्य ठाकरे वॉज इलेक्टेड. जर तुम्ही त्यांना असं म्हणताय की ते तुम्ही आदराने त्यांना नेते म्हणत होता तेव्हा तुम्ही ट्विटमध्ये
आदित्य ठाकरे यांची निवड झाली किंवा ते इलेक्टेड आहेत, ते निवडून आलेले आहेत असं का म्हणालात, असा प्रश्न कामतांनी केला आणि त्याच्यावर शेवाळ्यांनी उत्तर दिलं होतं, आय डू नॉट रिमेंबर, म्हणजे मला काही त्याच्याबद्दल आठवत नाही. आता हे जे सगळं तुम्ही कन्व्हर्सेशन ऐकलं किंवा हे जे प्रश्नोत्तर ऐकली, याचं कारण असं आहे की जे शिंदे गटाचे अनेक जे आमदार आहेत किंवा जे खासदार आहेत ते सातत्याने दावा करतात की 2018ला अशी कुठलीही प्रातिनिधिक सभा झाली नव्हती, त्या सभेमध्ये कोणाची निवड झाली नव्हती किंवा संविधानिक पद्धतीनं कुठली निवडणूक घेण्यात आली नव्हती, इलेक्शन कमिशनने जे रूल्स घालून दिले त्याच्या पद्धतीने सुद्धा कुठली निवड करण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून सुद्धा निवड झाली नव्हती आणि आदित्य ठाकरे यांची युवासेना प्रमुख किंवा नेतेपदी सुद्धा निवड झाली नव्हती, असा दावा सातत्याने राहुल शेवाळे असतील किंवा इतर जे शिंदे गटाचे आमदार आहेत जे साक्षी देण्यासाठी येत आहेत त्यांची उलट तपासणी झाले यांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच कामत यांनी हे दाखवून द्यायचा प्रयत्न केला की बघा, ती प्रतिनिधी सभा झाली होती, त्या प्रतिनिधी सभेमध्ये आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड झाली होती आणि ती निवड नुसती झाली नव्हती तर राहुल शेवाळे जे आता इथले विटनेस आहेत किंवा ज्यांची क्रॉस एक्झामिनेशन सुरू आहे तेच सुद्धा मान्य करतात, कारण त्यांनीच ट्विट केलेलं आहे आणि त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आदित्य ठाकरे यांची नेतेपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन. आता त्यामुळे या सगळ्यावरनं आता आर्ग्युमेंट्स होणार आहेत, राजकारण रंगणार आहे. केवळ त्यांचं आदित्य ठाकरेंची नेतेपदी निवड झाली म्हणूनच ट्विट केलेलं नाही आहे, तर राहुल शेवाळ्यांनी अनेक ट्विटसुद्धा केलेले ज्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख हा शिवसेना नेते असा केला आहे. आता तुम्ही एक स्क्रीनवर ट्विट बघतायत जे आहे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचा निमित्त, त्याची तारीख आहे 13 जून 2022ची 9:40 हे ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये राहुल शेवाळ्यांनी म्हटलेलं आहे, माननीय पर्यावरण मंत्री शिवसेना नेते श्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वर्षा निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. आता इथे सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे, माननीय पर्यावरण मंत्री शिवसेना नेते श्री आदित्य ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने वर्षा निवासस्थानी त्यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख हा नेते असा केलेला आहे. सोबत दोघांचा फोटो सुद्धा दिसतोय ज्याच्यामध्ये राहुल शेवाळे हे आदित्य ठाकरेंना एक बुके सुद्धा देतात. आता या ट्विटला 14 जून 2022ला आदित्य ठाकरेंनी उत्तरसुद्धा दिलेलं आहे आणि आदित्य ठाकरेंनी शुभेच्छांसाठी मनपूर्वक आभार असं सुद्धा म्हटलेलं आहे. अजून एक ट्विट आहे 2022चं 13 जूनचं, त्याच्यामध्ये राहुल शेवाळ्यांनी पुन्हा एकदा आदित्य ठाकरेंचा फोटो पोस्ट केलेला आहे आणि त्याच्यामध्ये कॅप्शन दिलं आहे, युवा हृदय सम्राट, शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, महाराष्ट्राचे पर्यावरण, पर्यटन, राज्य शिष्टाचार मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आमदार श्री आदित्य ठाकरेजी आपणाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. या ट्विटमध्ये सुद्धा त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या ट्विटमध्ये सुद्धा राहुल शेवाळे यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख युवासेना नेते, युवासेना प्रमुख, शिवसेना नेते असा केलेला आहे. त्यामुळे राहुल शेवाळे जरी म्हणत असले तर की मला आठवत नाही मी त्यांना नेते उल्लेख का केला किंवा त्यांनी असा दावा केला की ते ठाकरे फॅमिलीमधनं येतात आणि ठाकरे फॅमिलीमधल्या प्रत्येकाला आम्ही नेते असं म्हणतो, तरीसुद्धा त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचा उल्लेख हा युवासेना नेते किंवा शिवसेना नेते असा केलेला आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळी जो दावा कामत करतायत की जी प्रतिनिधी सभा झाली होती 23 जानेवारी 2018ला ज्याच्यामध्ये आदित्य ठाकरे यांची निवड केली होती शिवसेना नेते म्हणून, त्यावेळेस सुद्धा तुम्ही ट्विट केलेला आहे आणि त्यावेळेस सुद्धा तुम्ही आदित्य ठाकरे यांचा उल्लेख हा नेते म्हणून केलेला आहे आणि ते निवडून आलेत म्हणजे इलेक्टेड असं सुद्धा तुमच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्यावरनं जे आर्ग्युमेंट्स आहेत त्या झालेल्या आहेत आणि कुठेतरी शिंदे गटाला किंवा राहुल शेवाळ्यांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न ठाकरेंचे वकील कामत यांनी केलेला आहे. त्यामुळे या सगळ्यामुळे या ट्विटमुळे कदाचित पुढे जाऊन जी फायनल हिअरिंग होईल त्याच्यामध्ये शिंदे गट अडचणीत येतो का, राहुल शेवाळे अडचणीत येतात का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. परंतु कामत यांनी एक प्रकारे हे ट्विटच समोर आणून शिंदेंना आणि त्याचबरोबर राहुल शेवाळ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे.